हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करते. दॅट इज अ कॉन्ग्रन्स ऑफ द ट्रायंगल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कॉन्ग्रन्सचा अर्थ माहिती आहे का? कॉन्ग्रन्सचा अर्थ असा की जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर ठेवल्या असत्या, त्या एकमेकांशी अगदी तंतोतंत जर जुळत असतील तर त्या दोन गोष्टी एकमेकांशी कशा असतात? कॉन्ग्रंट असतात. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आपले पाम्स घ्या. जेव्हा ते आपण एकमेकांवर ठेवतो तेव्हा ते काय होतात? दे आर एक्झॅक्टली मॅच विथ इच अदर इन ईच अँड एव्हरी पॉइंट. प्रत्येक पॉइंटने जर बघितलं तर आपला जे दोन्ही हात आहेत ते कसे आहेत? एकमेकांशी परफेक्ट मॅच होतात. मीन्स बोथ हँड्स ऑफ अवर्स आर द कॉन्ग्रंट. बरोबर आहे. लक्षात आलं? कॉन्ग्रंटचा अर्थ लक्षात आलं की जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर जेव्हा ठेवतो तेव्हा ते एकमेकांशी जेव्हा तंतोतंत जुळतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? कॉन्ग्रन्स असं म्हणलं जातं. तर आज आपण चॅप्टर स्टार्ट करतो द कॉन्ग्रन्स ऑफ द ट्रायंगल. ओके, आता इथे मी दोन ट्रायंगल्स बनवलेले आहेत. ओके, आता हे तुमच्या समोर दोन ट्रायंगल्स दिसत आहेत. बरोबर आहे. आता हे दोन्ही ट्रायंगल जेव्हा मी एकमेकांवर ठेवते, ओके, तुमच्या समोरच ठेवते आहे. ओके, बघा, एकमेकांना ठेवले म्हणजे ते काय दिसत आहेत तुम्हाला? ते आर एक्झॅक्टली मॅच विथ ईच अँड एव्हरी पॉइंट. म्हणजे त्याचे अँगल्स पण तुम्हाला एक्झॅक्टली मॅच दिसत आहेत, साइड्स पण एक्झॅक्टली मॅच विथ ईच अदर. देन वी कॅन से ॲज द बोथ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. बरोबर आहे. आता समजा इथं ए आहे, खाली बी आहे, हा सी आहे, हा पी आहे, हा क्यू आहे आणि हा आर आहे. म्हणजे एक ट्रायंगल ए बी सी आहे, एक ट्रायंगल पी क्यू आर आहे. म्हणजे ए हा बरोबर पी वर ठेवला, बी हा बरोबर क्यू वर ठेवला, सी हा बरोबर जेव्हा आर वर ठेवला तेव्हा ते एकमेकांशी परफेक्ट मॅच झालेले. बरोबर आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हटलं जातं की बोथ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट विथ द करस्पॉन्डिंग टू द ए बी सी करस्पॉन्ड टू द पी क्यू आर, असं देखील आपण म्हणू शकतो. आता कसं ते मी तुम्हाला फळ्यावर लिहून दाखवते. ओके, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला कॉन्ग्रंटचा अर्थ लक्षात आलेला आहे की कॉन्ग्रंट म्हणजे जे दोन ट्रायंगल्स एकमेकांवर ठेवले असतात, परफेक्टली मॅच होतात, तेव्हा त्याला कॉन्ग्रंट असं म्हटलं जातं. आता मी एक डायग्राम्स काढते, दोन डायग्राम्स करते. आता मी ह्या दोन त्रिकोणाचे डायग्राम्स, ट्रायंगलचे डायग्राम्स करते. ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. मग अशी आपण बघितलं की ए परफेक्टली मॅच बी शी होता. बरोबर आहे. बी परफेक्टली मॅच क्यू शी होता आणि सी हा जो आहे विच इज अ परफेक्टली मॅच विथ आर. बरोबर आहे. त्याचप्रमाणे साइड ए बी हा पी क्यू शी कॉन्ग्रंट दिसते. बी सी पण हा परफेक्ट क्यू आर शी आहे आणि ए सी हा पी आर शी आहे. बरोबर आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल मी इथं डायग्राम ह्याच्या ड्रॉ केलेल्या आहेत. आता हे जेव्हा आपण बघितलं की जेव्हा हा ए पर पी वर ठेवला, बी क्यू वर ठेवला आणि सी आर वर ठेवला तेव्हा दोन्ही ट्रायंगल हे परफेक्टली मॅच विथ इच अदर आहेत. बरोबर आहे. म्हणजेच काय की ए बरोबर पी ला मॅच होते, बी बरोबर क्यू ला आणि सी परफेक्ट आर वर बसते. बरोबर आहे. म्हणजे आपण जनरली करस्पॉन्डिंग्स टू असं जर हिशोब केला इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. ओके, पहिला आपण लिहितच जाऊया. इन ट्रायंगल मी मगाशी काय म्हटलं, हा जो आहे हा बरोबर ए जो आहे हा परफेक्टली मॅच पी शी आहे. बरोबर आहे. बी परफेक्टली मॅच क्यू शी आहे आणि सी परफेक्टली मॅच आर शी आहे. बरोबर आहे. असं म्हणलेलं आहे. म्हणजे ते पॉइंट आहे ते परफेक्टली मॅच म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की ते पॉइंट इज अ करस्पॉन्ड्स टू. मीन्स आपण असंही म्हणू शकतो की ए करस्पॉन्ड्स टू पी. आता हे जे साईन आहे त्याला म्हणलं तर करस्पॉन्ड्स टू. CORR, येस.
A correspond to P, B correspond to Q, C correspond to R. मग आता हे प्रत्येक सेपरेट म्हणायचे मी असंही म्हणू शकते, द व्हर्टायसेस A B C corresponds to P Q R. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा ते एकमेकांवर बरोबर जेव्हा आपण ठेवले तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट मॅच झाल्या. म्हणजे इन शॉर्ट ते कॉन्ग्रंट झाल्या. म्हणजे अँगल पण कॉन्ग्रंट झाले आणि साईड पण त्याच्या कॉन्ग्रंट झाल्या. बरोबर आहे. आता कोणकोणत्या साईड कॉन्ग्रंट झाल्या ते आपण लिहित जाऊया. पहिले आपण साईड लिहित जाऊया. ओके, म्हणजे साईड्स. ओके, आता बघा खुणाने मी दाखवलेल्या साईड. आता सिंगल खूण आहे, ए बी कोणाची परफेक्ट नाही, बी पी क्यूशी. बरोबर आहे. म्हणजेच काय, साईड ए बी कॉन्ग्रंट साईड पी क्यू. बरोबर आहे. तर साईडला आपण सेगमेंट पण शब्द वापरतो. म्हणजे सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू. बरोबर आहे. आता मग अशी आपलं बी सी क्यू आरची परफेक्ट मी आता ह्या वेगळ्या साईनने दाखवलेले, डबल चिन्हाने रेषाने दाखवलेले. बघा, म्हणजे बी सी कॉन्ग्रंट क्यू आर सेगमेंट बी सी कॉन्ग्रंट सेगमेंट क्यू आर आणि ए सी हा पी क्यूला पी आरला परफेक्ट मॅच झाला. बरोबर. त्यामुळे तीन तीन झाले. म्हणजे ए सी कॉन्ग्रंट पी आर सेगमेंट ए सी कॉन्ग्रंट सेगमेंट पी आर. दुसरी साईड कॉन्ग्रंट झाल्यात का? नाहीये. आता साईड सोबत आपल्याला माहिती आहे की त्याचे अँगल्स पण काय झालेले आहेत, कॉन्ग्रंट दिसतात आपल्याला. बरोबर आहे. मग आपण अँगल्स पण लिहूया. बरोबर आहे. मग आता अँगल्स कोणकोणते दिसते ना, कोणते अँगल दिसते? येस, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी. आता हे आम्ही सिंगल लेटरनी अँगल वाचलाय. तुम्ही 3 लेटरनी पण अँगल वाचू शकता. आता तुम्हाला हा ए अँगल सांगायचा आहे, मग हा मध्ये ठेवायचा. कसा वाचायचा? अँगल बी ए सी और अँगल बी ए सी कॉन्ग्रंट अँगल क्यू पी आर. असं देखील वाचलं तरी पण चालणार आहे. म्हणजे सिंगल लेटरनी पण तुम्ही असं वाचू शकता किंवा 3 लेटर्सने तुम्ही अँगल ह्या पद्धती. म्हणजे जो अँगल आपल्याला सांगायचा तो मिडलला घ्यायचा आहे. आता आपल्याला दाखवण्याचा अँगल कोणता? अँगल बी मी बघा क्रॉसनी दाखवले, ते अँगल क्यू क्रॉसनी दाखवलेला आहे. म्हणजे अँगल बी कॉन्ग्रंट अँगल क्यू. मग आपण असंही लिहू शकतो. आता हा बी वाचायचा आपल्याला, आपण असंही वाचू शकतो अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल पी क्यू आर. परफेक्ट. आता तिसरा जो अँगल ते वेगळ्या कोणाने मी दाखवले बघा. येस, मीन्स अँगल सी कॉन्ग्रंट अँगल आर. किंवा ऑर दुसऱ्या पद्धतीने आपण असंही वाचू शकतो. सी अँगल आपण असंही वाचू शकतो, अँगल बी सी ए कॉन्ग्रंट अँगल क्यू आर पी. तुम्ही कुठल्याही पद्धतीने वाचा तरी देखील चालणार आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला जेव्हा ते परफेक्टली मॅच जेव्हा झाले तेव्हा vertices ABC correspond to vertices PQR, then these sides are congruent, these angles are congruent. Therefore, we can say as triangle ABC congruent triangle PQR. आपण असं म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगल आपल्याला जर कॉन्ग्रंट दाखवायचे असतील तर आपल्याला त्याच्या 3 साइड्स आणि त्याचे 3 अँगल्स हे कसे दाखवायला लागतील, कॉन्ग्रंट. म्हणजे एकूण जर 6 गोष्टी 6 ॲटम्स जे आपण जर म्हटले तर 6 जे ॲटम्स आहेत ते जर कॉन्ग्रंट असतील तर 2 ट्रायंगल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. बरोबर आहे. आलं लक्षात? समजलं आपण कसं हे केलेलं आहे ते. करस्पॉन्ड्स टू पण लक्षात. करस्पॉन्डिंग म्हणजे काय, ते त्याच्यावर ठेवलं की परफेक्टली मॅच. म्हणजे मी खुणानुसार दाखवलं की ह्याच्याशी परफेक्ट मध्ये जे परफेक्टली अँगल मॅच झालेले आहेत, व्हर्टायसेस मॅच झाले आहेत
त्यांना मी सारख्या खुणा केलेल्या आहेत. आलं लक्षात? त्यावरून तुम्हाला ते सांगणं देखील काय होणार आहे, सोपं होणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला दिसतंय असं हे क्रॉस आणि हे, त्यानुसार मी ए बी सी, तसं पण ह्या पण खुणानुसार ए पी क्यू आर मी करस्पॉन्ड्स टू घेतलेलं आहे. आलं लक्षात? करस्पॉन्ड्स टू तर खुणानुसार करस्पॉन्ड्स टू घ्यायचं असतं, तसंही घ्यायचं नाहीये. कारण पहिली मी अशी गोल म्हणजे सिंगल रेषा, डबल रेषा, ट्रिपल रेषा, तसंच मी म्हणजे ए बी सी घेतलं, तसंच मी सिंगल रेषा, डबल रेषा, ट्रिपल रेषा म्हणजे साईननुसार पण मी घेऊ शकते आणि अँगलच्या खुणानुसार पण मी परफेक्टली तोच क्रम घेतलेला आहे, तो क्रम बदललेला नाही. त्यानुसार ते व्हर्टायसेस करस्पॉन्ड्स टू घ्यायचे असतात, कमी उलटे सुलटे घ्यायचे नाही आहेत. उलटे सुलटे म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही ए बी सी करस्पॉन्ड टू पी आर क्यू नाही दाखवू शकत, कारण सिंगल खून नंतर डबल खून नंतर ट्रिपल खून आहे, तसं सिंगल खून, डबल खून, ट्रिपल खूननेच जायचं आहे, तुम्ही उलटं सुलटं जायचं नाही. आलं लक्षात? म्हणजे दोन जर ट्रायंगल जर पेअर जर तुम्हाला कॉन्ग्रंट दाखवायचे असतील तर त्याचे ऑल द 6 करस्पॉन्डिंग पार्ट्स शुड बी द कॉन्ग्रंट. बरोबर आहे? आता इफ द सपोज या 6 करस्पॉन्ड पासून ओनली द 3 स्पेसिफिक पार्ट ऑफ द वन ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट विथ अनदर 3 स्पेसिफिक पार्ट ऑफ द ट्रायंगल्स, then we can show that both are triangles are should be the both triangles is the congruent. म्हणजे एका जर ट्रायंगलचे 6 गोष्टींपैकी कोणत्याही जर 3 स्पेसिफिक कोणत्या 3 गोष्टी जर आपण कॉन्ग्रंट दाखवल्या दुसऱ्या ट्रायंगलशी, जर ते परफेक्ट म्हणजे कॉन्ग्रंट असतील तर ते दोन ट्रायंगल एकमेकांशी कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट. म्हणजे आता आपल्याला 6 गोष्टी कोणत्या, 3 साईड आणि 3 अँगल, या 6 गोष्टींपैकी कोणत्या तरी 3 स्पेसिफिक गोष्टी जर कॉन्ग्रंट असतील तर दोन ट्रायंगल ऑटोमॅटिक एकमेकांशी कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणजे दिस स्पेसिफिक पार्ट ऑफ द ट्रायंगल विच डिफाईन द युनिक ऑफ द ट्रायंगल्स, दीज आर कॉल्ड ॲज अन टेस्ट ऑफ द कॉन्ग्रन्स. त्याला काय म्हटलं जातं, टेस्ट ऑफ द कॉन्ग्रन्स. अशा वेगवेगळ्या कॉन्ग्रंटचे टेस्ट, म्हणजे तुम्हाला जर 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे असतील तर तुम्हाला 6च्या 6 गोष्टी कॉन्ग्रंट दाखवायची गरज नाहीये. 6 पैकी कोणत्याही 3 गोष्टी जर तुम्ही कॉन्ग्रंट दाखवल्या तर ते 2 ट्रायंगल कसे तुम्हाला मिळणार आहेत, कॉन्ग्रंट मिळणार आहेत. आणि त्या 3 स्पेसिफिक पार्ट घेऊन आपण जर 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले तर त्याला असं म्हटलं जातं टेस्ट ऑफ द कॉन्ग्रंट्स. काय म्हटलं जातं त्याला, टेस्ट ऑफ द. म्हणजे अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत कॉन्ग्रंटच्या, त्या आता आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके, तर आता मी पहिलं घेते, पहिली टेस्टचा आपण स्टडी करूया. बरं, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. ओके, आता कसं ते सांगते. सपोज आता मी एक डायग्राम ड्रॉ करते. पुस्तकात ते घेऊ आपण, हे नको. आता नीट हे 2 तुम्हाला ट्रायंगल दिसत आहेत. ओके, आता हे 2 ट्रायंगल आपण ड्रॉ केलेले, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर. तर जे काही गोष्टी मी चिन्हाने दाखवलेल्या आहेत त्या कशा आहेत, त्याच्या कॉन्ग्रंट पार्ट्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत.
मग इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LMN. ओके. मग आता हे जे दोन ट्रायंगल्स तुम्हाला दिसते याच्यामध्ये पहिले आपण करस्पॉन्ड्स टू घेऊया व्हर्टायसेस, पण ते चिन्हानुसार घेऊया. ओके. मग आता मी काय करते बघा, डबल खून ट्रिपल खून काहीच नाही, साईडनुसार म्हणजे व्हर्टायसेस AB दिसत नसेल तर बघा, डबल खून ट्रिपल टू आणि काहीच नाही, म्हणजे आपण व्हर्टायसेस ABC घेतलं बरोबर. तर डबल खुणापासून स्टार्ट केलं, डबल ट्रिपल आणि काहीच नाही. मग इथे पण डबल ट्रिपल आणि काहीच नाही, म्हणजे ABC व्हर्टायसेस ABC करस्पॉन्ड टू व्हर्टायसेस LMN. आलं का लक्षात? व्हर्टायसेस ABC करस्पॉन्ड्स टू व्हर्टायसेस. आता आपण डबल कोन अँगल आणि हे तसंच घ्यायला लागेल, व्हर्टायसेस LMN. ओके. मग आता नीट जर तुम्ही ऑब्झर्व करा आणि बघा काय काय गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट दिसतात बघा जरा. बघा आता ही डबल कोन म्हणजे ही साईड तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिसते बरोबर आहे, म्हणजेच सेगमेंट कोणतं AB. आणि आता मी AB घेतलं, मग इथे काय घ्यायला लागेल LN. MN नाही घ्यायचं तर काय घ्यायचं LN. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट LM बरोबर आहे. आणखी तुम्हाला कोणत्या साईड कॉन्ग्रुएंट दिसतात का? आहे बघा, ही ट्रिपल खून आहे, ही ट्रिपल खून आहे. कोणत्या आहे BC कॉन्ग्रुएंट काय दाखवलं. आता मी BC म्हटलेलं आहे तर इथे काय घ्यायला लागेल ME मीन्स सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट सेगमेंट MA. हा क्रम नका चुकू व्हर्टायसेस. ओके. आणखी तुम्हाला काय दिसते? येस, अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दिसतोय तुम्हाला बघा इथे, अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल M. सिंगल मध्ये जरी तुम्ही लिहिलं तरी देखील चालणार आहे, म्हणजे अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल M बरोबर आहे. मग आता तुम्हाला बघा की ह्या तीन गोष्टी आपण कॉन्ग्रुएंट दाखवलेल्या आहेत. एक साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, म्हणजेच सहापैकी कोणत्याही तीन गोष्टी आल्या म्हणायचं देअरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल LMN. आता कोणती टेस्ट येईल बघा, कोणती येईल? साइड अँगल साइड. साइडला आपण शब्द वापरणार S, अँगलला शब्द वापरणार A, म्हणजे याची कोणती टेस्ट येईल? SAS टेस्ट. कोणती टेस्ट येईल? SAS टेस्ट, म्हणजे साइड अँगल साइड, साइड अँगल साइड. आलं लक्षात तुमच्या मी काय म्हणते ते? समजलं तुम्हाला? साइड अँगल साइड म्हणजे आपण असंही म्हणू शकतो, इफ द टू साइड्स इन्क्लुडिंग द अँगल, इफ द टू साइड्स including the angle, if the two sides including the angle are the congruent with congruent with the two corresponding sides including the angles of the other triangle, then both the triangles are congruent by SAS test. कोणत्या टेस्ट नुसार होणार ते? बाय SAS टेस्ट. म्हणजे इफ द टू साइड्स including the angles are congruent with corresponding two sides including the angles of the another triangles, then both the triangles are congruent by SAS test. आलं लक्षात तुम्हाला? डेफिनेशन SAS टेस्टची लक्षात आली आहे? समजलं तुम्हाला मी काय म्हणाले ते? म्हणजे the two sides and including the angle of the triangles are congruent with
corresponding to sides including the angles of the other triangles, then both the triangles are congruent by the SS. म्हणजे दोन साईड आणि त्याने इन्क्लुडिंग केलेला अँगल असेल तर ती कोणती टेस्ट असणार आहे? SS टेस्ट असणार आहे. कोणती टेस्ट असणार आहे? SS मीन्स साइड्स अँगल साइड टेस्ट. कोणती असणार आहे? साइड्स अँगल साइड टेस्ट. एकदा वाटल्यास बघून घ्या. समजलं तुम्हाला? डेफिनेशन पण तुमच्या लक्षात आली असेल. ओके, जर काही तुम्हाला शंका असेल तर मला नंतर विचारा. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. पुन्हा याच्या खाली जे सॉल्व प्रॉब्लेम केलेले आहेत पेज नंबर 82 आणि 83 वर जे सॉल्व प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले आहेत ते लिहून काढायचे आहेत. थँक्यू.